नमस्कार मंडळी. आता आपण आलेलो आहोत उरणच्या दत्त मंदिरामध्ये. तर आता माझा मित्र म्हणजे ओमकार हा तुम्हाला देवळाची माहिती आणि पूर्ण जी देऊळ स्थापनेची माहिती आहे ती सांगणार आहे. नमस्कार. मी मंदिराचा पुजारी आणि सर्व म्हणजे मंदिराची देखभाल आम्हीच करतो. मी ओंकार सुनील बैरागी. अ, आज दत्त जयंतीचं औचित्य साधून माझा मित्र मकरंद आज मंदिराची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आला आहे. तसेच दत्त जयंतीची जी काही दिवसाची दिनचर्या असते किंवा कार्यक्रम असतो, पूजा, आरती वगैरे ते सगळी माहिती असतो मला विचारायला आल्या. हा, व्हिडिओ थ्रू तो मला विचारायला आले. तर मी आज त्याला सगळी माहिती त्याच्या थ्रू आणि युट्यूब थ्रू आम्ही दोघं जण तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कारण की ही आतुरता कारण की ही आतुरता प्रत्येक उरणकराला असते. हा आपला दत्त महाराजांपासूनच सुरुवात होतो. दत्त महाराजांनंतरच ते end होतं. तर आता आपण माहिती ऐकूया ओमकारकडून. नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमो परेभ्य परपादुकाभ्या आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमोस्तु लक्ष्मीपती पादुकाभ्या श्री गुरु परमगुरु परमेश्वरी गुरु दत्तात्रेय सद्गुरु पादुकाभ्यो नमो नमः. तर आज आपण दत्त मंदिराची माहिती जाणून घेऊया थोडक्यात. आपली मंदिराची स्थापना ही 26 जून 1926 साली झालेली आहे. त्याच्या आधी हे मंदिर कौलारू मंदिर होतं आणि मंदिरामध्ये मूर्ती नसून एक फोटो होता, तसबीर म्हणू शकतो आपण. तेव्हा मंदिराचे पुजारी म्हणजे माझे आजोबा आणि पणजोबा मंगलदास कामदास बैरागी आणि नंतर त्यांचे सुपुत्र म्हणजे बाळकृष्ण कामदास बैरागी हे तेव्हा पूजा करायचे. आणि निस्सिम दत्तभक्त म्हणजे एवढी दत्तभक्ती की दिवसभर एकच दत्त 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 आणि दत्त. तर बाळकृष्ण कामदास बैरागी यांना टोपण नाव म्हणजे कोल्हेमामा या नावाने जास्त प्रसिद्ध होते ते. त्यांचं ज्योतिष हे उत्तम, म्हणजे उरणमध्ये बरेच जण ज्योतिष बघण्यासाठी खास. तर अजूनपर्यंत मला असं ऐकायला येतं की त्यांचं एवढं उत्तम ज्योतिष परफेक्ट सांगितलं की कोणाची वस्तू हरवली वगैरे तर ते विचारायला यायचे, सांगायचे की या ठिकाणी या दिशेला, तर ती वस्तू त्याच दिशेला आणि त्याच ठिकाणी असायची. आपण मंदिराची माहिती जाणून घ्या. मंदिराची स्थापना 1926 साली झाली आहे, 27 जून. तर आपला तसंच मंदिराचा वर्धापन दिन हा 27 जून ह्याच दिवशी म्हणजे दरवर्षी 27 जून या दिवशी आपण स्थापना केली म्हणून आपण त्या दिवशी साजरा करतो. त्या दिवशी पवमान सुक्ताचा अभिषेक केला जातो किंवा लघुरुद्र केला जातो. आणि आपल्या मंदिराचे मुख्य 2 उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती. तर आपण परत पहिल्या प्रश्नावर येऊया. पूर्वी आपलं मंदिर कौलारू होतं, नंतर करंजा गावात नवापाडा आहे, तिथल्या कोळी लोकांनी सांगितलं की आम्ही ते दत्तभक्त त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला मंदिर बांधून देतो. आम्ही मंदिर बांधतो. मूर्ती सुद्धा त्यांनीच आणली. त्यांनी स्वतःहून स्वखर्चाने त्यांनी आपापसात जे काही कॉन्ट्रिब्युशन असेल ते त्यांनी तेव्हा त्या काळी काढलेलं. मूर्ती सुद्धा त्यांनीच आणली. फक्त तेव्हा मूर्तीची जी प्रतिष्ठा केली ते जे ब्राह्मण बोलवले होते ते बहुतेक आमच्या आजोबांनी किंवा पणजोबांच्या कॉन्टॅक्ट थ्रू बोलवले असेल. ओळखीतच असतात. नाशिक वरना ब्राह्मण आले होते, तेव्हा मंत्र उच्चाराने अग्निप्रज्वलन केलेलं. जो हवनासाठी मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला जे हवन होतं, ज्या नवग्रह म्हणा, ज्या बाकीच्या आदी प्रत्यादी देवता आहेत, पीठादी देवता आहेत, मुख्य देवता आहेत, त्यांचं आवाहन केलं जातं आणि ते हवन केलं जातं. त्या हवनासाठी जो अग्नी लागतो तो अग्नी त्यांनी मंत्र उच्चाराने त्यावेळी प्रज्वलित केला होता. त्याच्यानंतर हे तुम्हाला जे आता ही वास्तू दिसते, हे मंदिर दिसते किंवा ही मूर्ती दिसते, ही तेव्हापासून त्यांनी स्थापना केलेली आहे. ती आता आपल्या नजरेत आहे. तर बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, भाविकांना किंवा बऱ्याचशा भाविकांना माहिती नाहीये की आम्ही आत सोडत नाही, गर्भगृहात सोडत नाही बऱ्याच जणांना. आता आज आपण उभे आहोत, तर ह्याच्यावर पण प्रश्न येतील की तुम्ही कसे आतमध्ये उभे आहोत. तर आम्ही आतमध्ये उभे आहोत तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी. आम्ही आत दुसरं काही नाही. आम्ही आत सोडत नाही याचं मुख्य कारण एकच आहे की आपल्या इथे एक अशी प्रथा आहे किंवा पद्धत आहे, देवाला मिठी मारली जाते. देव येतो, आपण कुठूनही बाहेरून शिवून फिरून आलेलो असतो किंवा आपण आपल्याला कोण मिळतं, शिवाशी होते, सोहळं पोवळं पाळलं जातं मुख्यतः. ते पाळलं जावं किंवा आज बऱ्याच ठिकाणी मूर्तींची अशी अवस्था आहे की त्या मूर्तींना 100 वर्षाहून अधिक वर्ष झाली आहेत. त्या मूर्ती काळ्या पाषाणाच्या आहेत. तर जुनं काळा पाषाण आणि आत्ताचं ते तसं फरक आहे किंवा ते तसंच राहावं. पण आपल्या इथली लोक कशी आहेत की
त्याला मूर्तीला पेढे चिटकव, गूळ चिटकव, त्याने मूर्ती दगावली जाते. आज ह्या मूर्तीला 98 वर्ष झाली आहेत. मूर्ती अख्खी अखंड तशीच्या तशी आहे ना, कुठे जरासं वर खाली काय झालंय ना काय. हा, आता कुठेच काहीच नाही, अखंड मूर्ती तशीच्या तशी आहे. हेच कारण आहे की आम्ही आज सोडत नाही, की सोहळं पाळलं जावं आणि मूर्तीला कुठलाही काही हात लागला नाही, चुकीची गोष्ट न घडावी या हेतूने आम्ही ती काळजी घेतो आम्ही. जसं आपण स्वतःची काळजी घेतो तसं आम्ही देवाची काळजी घेतो. आज उद्याच्या आपण रूपरेषा कार्यक्रमाची जाणून घ्या. पहाटे 3 वाजता. आता ही उद्याची जी देवाची पूजा कशी होते, कधी होणार, किती टाइम आहे त्याला, सगळं हा ओंकार सांगणार आहे. तर आता आपण त्याच्या ऐकू. पहाटे 3 वाजता उद्या पूजा आणि रुद्र म्हणून अभिषेक केला जाईल. त्याच्यानंतर हार वगैरे घालून व्यवस्थित मूर्ती सजवली जाईल. जे अलंकार आहे, मुकुट आहे किंवा चैन आहे, या सगळ्या गोष्टी घालून मूर्ती पूर्ण सजवली जाते, हार वगैरे घालून. त्याच्यानंतर मंदिर दिवसभर दर्शनासाठी, भाविकांना दर्शनासाठी उघडं असतं. त्याच्यानंतर दुपारी 12 वाजता आरती आणि महाप्रसाद आहे. महाप्रसादाचं नियोजन असं आहे की देऊळवाडी युवक मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ तसंच महेश बालदी मित्रमंडळ यांच्या मार्फत उद्या महाप्रसाद आहे दुपारी 12 वाजल्या आरती झाल्यानंतर. 12 वाजल्यानंतर ह्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो त्याशिवाय देवाला, त्याच्यानंतर महाप्रसाद आहे. आपण त्याच्या आधी देवाला नैवेद्य दाखवता आपण काही खात नाही. देऊळवाडी युवक आणि ग्रामस्थ मंडळाकडून वेगळं 100 किलो लाडूचं, बुंदीच्या लाडवांचं वाटप आहे प्रसाद म्हणून. एक 7 वाजता परत आरती आहे. संध्याकाळी 6च्या दरम्यान खरा दत्त जन्म आहे, पण आपल्याकडे एवढी गर्दी असते, त्या गर्दीमुळे आपण दत्त जन्म करणं आपल्याला शक्य नाहीये किंवा कीर्तन सोहळा करणं या गोष्टी आपल्याला शक्य होत नाही गर्दीमुळे. 9 वाजता पालखी सोहळा आहे. पालखी मंदिराच्या बाजूला पालखी सजवली जाते. नंतर पालखी मंदिरात आणून धन्य धन्य प्रदक्षिणा म्हणून पालखी भोवती प्रदक्षिणा घातल्या जातात. नाही, पालखी भोवती, हॉलमध्ये मंदिराच्या. त्याच्यानंतर मग ते झालं की मग पालखी भ्रमणासाठी, गावात फिरण्यासाठी पालखी बाहेर निघते. ती पालखी देऊळवाडीतून फिरून देऊळवाडीच्या पाठच्या साईडला विमला तलावाच्या इथून येऊन खाली आपल्या इथे गणपती मंदिराच्या इथे पुढे एक राम मंदिर आहे. तर पूर्वीपार आमच्या आजोबा पणजोबांपासून जी प्रथा त्यांनी केलेली आहे तशीच प्रथा आम्ही फॉलो करतोय. इथे जातो, एक भजन घेतलं जातं मंदिरामध्ये, नंतर आरती होते. एक रामाची आणि दत्ताची भेट असं म्हटलं तरी चालेल त्यासाठी. मग त्याच्यानंतर परत पालखी मंदिरात आणली जाते. मंदिराभोवती प्रदक्षिणा होतात 5 पालखीच्या. भैरवी घेतली जाते शेवट. आणि एक दुसरं म्हणजे सांगण्याचं किंवा असं हे नाही, गर्व नाही आम्हाला, पण पहिले मध्यंतरी काही कालावधीत बँजो वगैरे पालखीला असायचा पहिले, पण काही वादविवाद व्हायला लागले, त्याच्यामुळे आम्ही स्वतःहून बँजो बंद करून नुसते फक्त भजनावर पालखी आम्ही जेव्हा सुरू केली तेव्हा लोकांकडून एवढा चांगला आम्हाला प्रतिसाद आला की नाही, तुम्ही जे करताय ते खूप चांगलं आहे. म्हणजे आम्हाला वाटलं होतं की आम्ही बँजो बंद केला तर लोक की काहीतरी बोलतील किंवा नाही काय बँजो बंद केला, किंवा जी पालखीची जी मजा असते खरी ती भजनातच आहे खरी. पण ती आम्हाला लोकांकडून जेव्हा पब्लिककडून आम्हाला आलं की नाही, फीडबॅक एवढा चांगला आला, तर मग आम्ही तेव्हापासून कायमस्वरूपी ठरवलं. आता 2 वर्षांनी 2026ला मंदिराची 100री आहे, तेव्हा सुद्धा आम्ही बँजो ठेवला नाही. तेव्हा सुद्धा आम्ही भजनाच्या गजरातच आम्ही पालखी काढली. मंदिरात येते, परत मंदिरात आरती होते आणि उत्सवाची सांगताही अशी दत्त जयंतीची आपली तिथे पूर्ण होते. तिथे उत्सव आपला संपन्न. ओमकारनी माहिती सांगितली त्याच्याबद्दल तुझं धन्यवाद. पण त्यांनी पुरेपूर अशी म्हणजे आमच्या व्ह्यूअर्स 2000 सबस्क्रायबर आताच पूर्ण झाले, तर त्यांनाही आपल्या दत्त महाराजांची आणि दत्त मंदिराची जी माहिती दिलीस त्याच्याबद्दल तुझं धन्यवाद. तर मी मकरंद आणि युट्यूबच्या माध्यमातून त्या 2 मंडळांचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला प्रतिसाद, म्हणजे आम्हाला एक मदत केली, खूप मोठी मदत आहे. कारण की जर आम्ही आज ती आरास जर तशी बनवायला गेलो तर कमीत कमी 1 लाखभर रुपये तरी आरामात त्या गोष्टीसाठी खर्च आहे, आरामात. तर उमरखाडी जे मुंबईचं मंडळ आहे, देव माझा उमरखाडीचा राजा म्हणून आपण म्हणतो, तर त्या मंडळाने, आम्ही फक्त मंडळाला रिक्वेस्ट केली होती, मंडळाच्या पदाधिकारी
त्या मंडळात माझ्या मते एक अविनाश दादा म्हणून आहे ओळखीचा. हो. हा. तर त्याला आम्ही विचारलेलं की अशी आम्हाला दत्त जयंतीसाठी प्रभावळ हवे तर देशील का? त्याने काही कोणताही म्हणजे आम्ही विचारलो होतं की काय मानधन किंवा काय असं, तर ते म्हणाले आम्हाला काय नको. कुठेतरी त्यांचं एकच कॉन्सेप्ट आहे की त्यांचं जे ते मेहनत घेतात ते कुठेतरी सत्कारणी लागावं. आपल्या युट्यूबच्या ह्याच्यात पण आपले उंबरखाडी मधले पण सबस्क्रायबर आहेत. तेही माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला जे काय सांगितलं. तर मी त्यांचे खूप आभार मानेन की त्यांनी आम्हाला खूप मोठी मदत केली आहे. तर आपण आज गेल्या वर्षी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही आपल्याला काही कारणास्तव, पण आपण ह्या वर्षी आपण त्यांना आमंत्रण दिलेलं आहे, पत्रिका दिली आहे, त्यांना बोलवलंय. तर अशी इच्छा की ते एक दोघं जण तरी तिथले कोणतरी त्यांचे सदस्य मंडळातले कोणी यावं, आम्ही अशी इच्छा त्यांना व्यक्त केलेली आहे. तर ते आम्हाला हो म्हणाले की आम्ही येऊ. तसंच ह्या वर्षीचं जे आपलं पाठचं डेकोरेशन आहे, जी प्रभावळ आहे ती तुम्ही सांगत नाही आता उद्या जे त्या ब्लॉगमध्ये अजून एक ऍड होईल. ती प्रभावळ ती गिरगावचा महाराजा म्हणून मंडळ आहे, अखिल मुखबाट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. त्याला गिरगावचा महाराजा म्हणून प्रसिद्ध आहे ते. त्या मंडळाने आपल्याला ही प्रभाव दिली आहे. तर ती प्रभावाचं मी आता सांगत नाही, उद्या जेव्हा सकाळी काय आहे कसे जे उद्या सकाळी ब्लॉग जो अजून बनेल पूजेचं जे सगळं येईल त्यामध्ये आम्ही तुम्हाला ती प्रभाव दाखवू. धन्यवाद. श्री दत्तगुरु महाराज की जय. नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे मॅक्टगुरु ब्लॉग्स. तर आता आपण चाललेलो तोरणमध्ये आपल्या दत्त मंदिरामध्ये. तर आता भेटूया आपण दत्त मंदिरामध्ये. चला. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत आपल्या उरणमधील दत्त मंदिराच्या इथे. तर आतमध्ये जाऊन आपण त्यांचं दर्शन घेऊया आणि त्यांची पूजेची जी विधी आहे ती आपण बघूया. विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमदोद महापुरुषाचा विष्णुराध्य वर्तमान सत्य शुभ पुण्यतिथौ म्हणायचं. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम नाव घ्यायचं स्वतःचं. अस्माकं सर्वेषां श्री परमेश्वर प्रीत्यर्थम तांदूळ घ्यायचं, उचलतात पाणी घ्यायचं आणि तांदूळ पाण्यासकट तांबून सोडायचे. श्री दत्त सरस्वती नर्मदे कावेरी जल संसर्जते गुरु. तांब्याला हळद कुंकू अक्षता आणि एक फुल व्हायचं. वरुणाय नमः सकलो कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि. सर्वालंकरणार्थे अक्षतां समर्पयामि. ऋतुकालोद्भव पुष्पं भावादीदं त्रिगुणरेदं सद्गुरुं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पाठं श्रीपादराजौ शरणं प्रपद्ये. नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमो धन्यनाथिर्भवते. ओम बृहस्पति दत्तात्रेय सद्गुरुदेवताभ्यो पुरुषापादोस विश्वाभूतानि दिवासमर्दन्ति. उजव्या हातात पळी पकडायची आणि पळीने पाणी मारायचे. ओम बृहस्पति दत्तात्रेय सद्गुरुदेवताभ्यो नमः. ओम बृहस्पति दत्तात्रेय सद्गुरुदेवताभ्यो नमः. स्नानीयं समर्पयामि. स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. सर्वतमस्य निर्हृदयशुद्धगोतमस्य राम अनुष्ठितमा महामादयस्वाहा कृतं वृषभक्षभम्. ओम मधुपादारदादिमधुक्षरन्दसिन्धवः माध्वीर्न सन्तोषदेहि मधुनमदमार्तिमूर्षाः मधुद्योरत्नपिता मधुमानो मनस्विर्मधुमासूर्याः माधवीर् सकलोपचारार्थे गन्धा श्रीखण्डं चन्दनं दिव्यगन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरभितो चन्दनं प्रतिगृह्यमानाय स्वं गानाय स्वं दानाय स्वं समानाय स्वं ब्रह्मणे स्वाहा. नारिकेलमहाफलं समर्पयामि. नमस्करोमि. ओम बृहस्पति दत्तात्रेय सद्गुरुदेवताभ्यो पूर्वाराधनेन तेन श्री दत्तात्रेय सद्गुरुदेवताभ्यो नामोत्तरसंदिवि त्रिपादोरहोदयद्पुरुषपादोशावोत्मनाः ततो ग्रामसाशिना मां महाभिषेकस्नानं समर्पयामि. महाभिषेकस्नानानन्तरं शुद्धोदक
फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे कामना पूर्ती जय देव रत्न गजदभरात गौरी कुमरा चंदनाची उडी कुंकुमेश्वरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा झुणझुणती नुपुरी चरणी गागरिया जय देव जय रक्षावे सुरवर जय देव जय मंगलमूर्ती जय देव घनग्रांबर फणिभर सुंदर मदनारी पंचारद वन जय देव दुर्गे दुर्गणवारी तुझवेण संसारी अनादनादे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मावरणादे वारी हारी पडलो आदास प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा क्लेशापासून सोडवी थोडी भव माया चिंता जय देव सवायम गंधोरी तुझे पराही पड लागता हारित जय देव घालीन मंदिर चरण डोळ्यान माझ्या अवधूत इंद्र श्री गुरुदेव आता जी ही आता ही तुम्हाला जे खाली खाली दिसते पूर्ण इथला नंतरचा म्हणजे 9:30-10चा 9:30-10चा व्ह्यू बघा किती असेल, क्राऊड किती असतो. रात्रीचा क्राऊड पण असतो आणि सकाळचाही असतो. तर ही सगळे जे दुकान लावलेले असतात ते पूर्ण झोपलेले आहेत. आता सकाळचे वाजलेले आहेत 5:30 वाजलेले आहेत. सगळे आराम करतात. 7 वाजले का यांची तयारी चालू होणार पूर्ण त्यांचा सेटअप लावण्यासाठी. तर या आणि आपल्या दत्त जयंतीच्या यात्रेची शोभा वाढवा आणि फिरा आणि नंतर आपल्या पाळण्यामध्ये पण जा. काय विषय नाही, फक्त ID दाखवा. 6 hours later. आपलं ते डाळ वरण भात मटर जास्त द्यायला छोले नको म्हणते. तू काय तू ही भाजी वाढायला घेऊ नकोस. घेत नाही कोण. नवऱ्याला दे आता. जेवण आता तुम्ही बोलवतच नाही. आमची पब्लिक आली आहे. ए घ्या चला, तुम्हीच असता ब्लॉग मध्ये.
अरे बाकी काय होतोय की नाही तिकडे कर तूच बोलली ना मला ब्लॉग मध्ये किंवा ती सोनालीला काढायचा होता. सगळी आहेत ना 360 आहे. ही पाणी पिते ही येईल, ही घास खाते, ही घास मारते कसा करते येईल, तार येईल, गेरू लावला हिने ना हातामध्ये. आमच्या दत्तराचं काय घरी गेलं हिजा आला पाहिजे. हिजा मेन आला, हिजा मेन आहे. हिरो फिरत इकडे बघ, तुला बघायचं होतं ना युट्यूब, उद्या घरी गेल्या बघ. ही कुठे गेली? घास खाता ना. काय पाहिजे तुला गाडीवर? लड्डू मुत्यान अवतार ಈಗಿನ ಸಂಚಾರಿ ದೇವರ